भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबईतील कबूतरखाने शहराबाहेर हलवण्याची मागणी केली आहे। मुंबईतील कबूतरखाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव त्यांनी सभागृहात मांडलाय। आपल्या आईचा मृत्यू फुफ्फुसाच्या आजाराने झाल्याची माहिती आमदार राम कदम यांनी दिली आहे। कबुतरांमुळे फुफ्फुसाचे आजार वाढतायत असा मुद्दाही त्यांनी मांडलाय। राम कदम यांनी मांडलेली माहिती महत्त्वाची असून त्यावर शासनाने योग्य ती कारवाई करावी असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आणि त्यामुळे आधीच वादग्रस्त असलेल्या कबूतरखान्यांबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेतं याकडे लक्ष लागलंय। नॅशनल पार्क आपल्याकडे जवळपास 50,000 एकरची जागा आहे। का नाही तिकडे आपण रिलोकेशन करत? का आपण तिकडे जर रिलोकेशन केलं तर मुंबईमध्ये राहणारे 1.5 कोटी लोक आहेत। त्या 1.5 कोटी लोकांमध्ये अनेकांच्या आयांना अनेकांच्या वडिलांना हा ALD झाला, तुमच्याकडे जो उपाय नसेल, माणूस जर तडफडून मरणार असेल तर आपण असं का नाही करत? अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, माझी आई गेली, आपण थांबू नका मध्ये। भविष्यात तुम्ही केंद्रातले लोकसभेचे अध्यक्ष आहात। अध्यक्ष महोदय, या गंभीर विषयावर आपण मला बोलायला दिलेच पाहिजे। अध्यक्ष महोदय, मी पुन्हा सांगतो, माझ्या बोलण्याला अन्यथा घेण्याचं कारण नाही। मी कबुतरांच्या विरोधात नाही, मी जनावरांच्या विरोधात नाही, त्यांना जगण्याचा अधिकार आहे हे मी स्वतः या ठिकाणी वारंवार या ठिकाणी सांगतोय। माझं म्हणणं एवढंच आहे, हे देवाभाऊंचं सरकार आहे, प्रत्येकाचं अतिशय संवेदनशील प्रमाणे विचार करणारं सरकार आहे। या देवभाऊंच्या सरकारनं त्या कबुतरांचा पण विचार करावा, ते पण जगले पाहिजेत, पण आमच्या माय माऊलींचा पण विचार करावा की ते ALDनी मरणासन्न यातना त्यांना भोगावे लागू नयेत। बंडखोरीच्या गर्तेत अडकलेल्या उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला संजय राऊतांसह राहुल पाटील वगळता सर्व आमदारांनी हजेरी लावली। आमदार राहुल पाटील यांच्या घरी कार्यक्रम असल्यानं ते परभणीत असल्याचं त्यांनी उद्धव ठाकरेंना कळवल्याची माहिती आहे। सचिन अय्यर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं। राम मंदिरातील दानचोरीच्या विरोधात रामरक्षा आंदोलन करण्याच्या आमदारांच्या बैठकीत सूचना देण्यात आल्यात। अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात नागपूरमध्ये संघाच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन होणार आहे। राज्यामधले मंत्री अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करतायत। अगदी पुढच्या वर्षी होणाऱ्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या सुद्धा कामामध्ये भ्रष्टाचार करायला आणि सुरुवात केलेली आहे। अनेक लोक हे आता कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागतायत, त्यांचाही विचार झाला पाहिजे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे। SIRच्या नावाखाली मतचोरी होईल, त्याच्या बाबतीत पण सावध राहिलं पाहिजे। असे 2-4 विषय आज आम्हाला उद्धव साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रम दिला। आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन दिलंय। यावेळी टप्पा अनुदान, संच मान्यतेतील पदांना अनुदान, पेन्शन आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेसह विविध मागण्यांवर शिक्षक प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानांच्या वाढीव वेतन आणि प्रशिक्षणाच्या मुद्द्यावरही निवेदन देण्यात आलं असून या दोन्ही विषयांवर लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवारांचे राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला कोणती राजकीय भूमिका आणि सत्तेतील कोणते पर्याय येऊ शकतात यावर या बैठकीत चर्चा झाली आहे। या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। दरम्यान याबाबत जयंत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचं मान्य केलंय। मात्र बैठकीत अनौपचारिक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी दिली आहे। बारामतीमध्ये आता निधी येत नाही अशी लोकांची तक्रार असल्याचं वक्तव्य करत खासदार सुप्रिया सुळेंनी खंत व्यक्त केली आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी एकाच दगडात 2 पक्षी मारलेत अशी चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्याकडचं अर्थखातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले, तर सुनेत्रा पवार या बारामतीच्या आमदार, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यामुळे सुप्रियांचा रोख नेमका कुणाकडे आहे याविषयी तर्कवितर्क सुरू झालेत। दरम्यान अजित पवार असताना कामं आपोआप व्हायची असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे। जल जीवन मिशन आणि स्मार्ट मीटरबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे आणि
अनेक काही कामं लोकांची म्हणणे की दादा असताना अनेक कामं जी ऑटो पायलटमध्ये होती त्यातला काही दादा गेल्यानंतर त्या वेगाने येत नाही आहे अशा लोकांची काही भावना होती. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे त्याचा एक फॉलोअप. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी अजब विधानामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय. ठाण्यात ज्या झाडांची पडझड झाली आहे त्यातील बहुतांश झाडं ही इमारतींच्या आवारातील आहेत असं अजब विधान आयुक्त सौरभ राव यांनी केलंय. तर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी वारंवार सांगूनही झाडांची छाटणी केली गेली नसल्याचं म्हणत नाले सफाई आणि झाडं छाटणीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. मेजॉरिटी जे झाडे किंवा फांदे आपले पडत आहेत ते दोन ठिकाणावर किंवा दोन स्वरूपचे लोकेशन्सवर पडत आहेत. एक सोसायटीचे आतमधले जे झाडे आहेत त्याचा काही तो महानगरपालिका युजली स्वीकार करत नाही, कारण तो इंटरनल संपत्ती असते महापालिकेचे हद्दीबाहेर जे असतात आणि त्याच्यासाठी सोसायटी त्याचा मेंटेनन्स करते आणि ही जे घटना होत आहे त्यापैकी मेजॉरिटी तिथली आहे. मी असं म्हणत नाही की जे मेन रोडवर किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत झाडं पडत नाही, निश्चितरित्या तिथे पडत आहेत. त्या आयुक्तांनी एकदा सांगावं की झाडं तोडायला लागणाऱ्या मशिनरी सोसायटीनेच विकत घ्याव्यात का, लागणाऱ्या गाड्या सोसायटीनेच विकत घ्याव्यात का, आणि मग वृक्ष प्राधिकरण खर्च काय करणार आहे? मतं मागायला सोसायटीत जाता ना, टॅक्स गोळा करायला सोसायटीत जाता ना, मग त्या सोसायट्यांना सुविधा कोण देणार? तुम्ही पाणी नीट देत नाही, तुम्ही रस्ते नीट देत नाही, तुम्ही ड्रेनेजची व्यवस्था नीट देत नाही. आता झाडं तुझी याची जबाबदारी सोसायटीची कशी असू शकते? मला असं वाटतं की त्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्याला वर्षोनवर्ष तुम्ही त्या जागेवर बसवलेल्या, त्याच्यावर कारवाई का नाही होत? ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना पदावरून हटवण्याची मागणी मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्ते युनुस शेख यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केलंय. 27 जानेवारी 2026 रोजी आयोजित जश्न-ए-जीत या कार्यक्रमात शानू पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कथितरित्या एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केल्याचं युनुस शेख यांनी निवेदनात म्हटलंय. या प्रकरणी 1 मार्च 2026 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात शानू पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आज हमने महापौर को और थाने कमिश्नर को छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या इस्माला ठाणे महानगरपालिकेचे सन्मानाचे विरोधी पक्ष नेतापद देण्यात आले, तरी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तरी आपणास विनंती आहे की अशरफ पठाण शानू यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व त्यांना ठाणे महानगरपालिकाच्या विरोधी पक्ष नेता पदावरून त्वरित हटवण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे. मुसळधार पावसातही आपल्या हक्कांसाठी अंशतः अनुदानित शिक्षक मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रचलित नियमानुसार टप्पावाढ लागू करावी आणि 100% वेतन द्यावं या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. ज्ञानदानाचं काम आणि विविध शासकीय जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या शिक्षकांनाच आता पावसात रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागत असल्याची व्यथा यावेळी शिक्षकांनी मांडली आहे. नवी मुंबईच्या तळोजा सेक्टर 10 मध्ये भीषण अपघात घडलाय. कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कारनं 8 ते 10 जणांना उडवलंय. हा अपघात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झालेत. अपघातानंतर कार चालक गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झालाय. जखमींना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. गडचिरोलीमध्ये चालत्या एसटीचा मागचा भाग रस्त्यावरच अचानक निखळलाय. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही, मात्र यामुळे एसटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अहेरी आगाराची बस मुलचेरा पालेपल्ली मार्गे एटापल्ली शहरात पोहोचली. याच दरम्यान बस स्थानकाकडे जात असताना बसचा मागचा भाग अचानकपणे निखळून पडला. मोठा आवाज झाल्यानंतर चालकानं तत्काळ बस थांबवली. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. बसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी आगारातील एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकातही आज एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार घडलाय. प्लॅटफॉर्मवर चालकाविना उभी असलेली बस अचानक सुरू झाली आणि सुसाट वेगानं पुढे धावू लागली. या घटनेमुळे काही क्षणांसाठी खेड बस स्थानकात एकच खळबळ निर्माण झाली. ही बस समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या एसटीला थेट धडकली. सुदैवानं मुसळधार पावसामुळे त्यावेळी बस स्थानकात प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. पण बस अचानक सुरूच कशी झाली असा सवाल सध्या उपस्थित होतोय. नवी मुंबईच्या तळोजा सेक्टर 10 परिसरात भरधाव कारनं रस्त्यावरील नागरिकांना चिरडल्याची भीषण घटना घडली आहे.
वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं कारनं 8 ते 10 जणांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात 35 वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले. नदीम नाम का व्यक्ति यहाँ पे उसका देहांत हो गया है, उसका इंतकाल हो गया और करीब 6-7 आदमी यहाँ पे घायल हो गए हैं. उन लोगों को MGM हॉस्पिटल में यहाँ से भेजा गया है और हमारी पूरी टीम भी यहाँ पे है. मैं सिर्फ यही मांग करता हूँ कि यहाँ पे स्पीड ब्रेकर बनाया जाए. अगर स्पीड ब्रेकर नहीं बना तो हमारी पूरी टीम यहाँ पे धरना पे बैठेगी. कैलाश दादा ऑफ रोड से के लेके हम यहाँ पे धरना पे बैठेंगे कि स्पीड बैठे. मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा अनर्थ टळलाय. व्हीआयपी बंदोबस्तादरम्यान एका पिकअप टेम्पोमधून शॉर्ट सर्किटमुळे धूर निघत असल्यानं वाकोला पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेख यांच्या निदर्शनास आलं. यावेळी क्षणाचाही विलंब न करता हवालदार शेख यांनी टेम्पोची बॅटरी डिस्कनेक्ट केली आणि त्यामुळे संभाव्य आग लागण्याचा धोका टळला आणि मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला. या प्रसंगात केवळ मोठा अनर्थच टळला नाही तर मध्यमवर्गीय टेम्पो चालकाच्या लाखो रुपयांच्या वाहनाचंही नुकसान वाचलंय. हवालदार शेख यांच्या प्रसंगावधानाचं आणि तत्परतेचं सर्व स्तरातून कौतुक होतं. अयोध्येच्या राम मंदिरातली दानचोरी समोर आल्यानंतर काल राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या बैठकीत कृष्ण मोहन यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंपत राय आणि अनिल मिश्र यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय. मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राम मंदिर दानचोरी प्रकरणी राजीनामा देणाऱ्या चंपत राय यांनी भावनिक पत्र लिहून केलेले सर्व आरोप फेटाळले. 6 जुलैच्या बैठकीत सादर केलेल्या एसआयटीचा प्राथमिक अहवाल सादर झालाय. मात्र तो सार्वजनिक केला गेल्यानं चंपत राय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसआयटीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच सर्व आरोपांवर उत्तर देईल असं राम जन्मभूमी ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलंय. आपलं जीवन खुल्या पुस्तकासारखं असल्याचे त्यांनी म्हटलंय. आपल्यावरचे आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटलंय. अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त हा सामना अगदी नाट्यमय राहिलाय. सुरुवातीला 0-2 अशी आघाडी इजिप्तकडे होती, पण शेवटच्या 14 मिनिटात 3 गोल करून अर्जेंटिनानं पुनरागमन केले. मेस्सी व क्रिस्टियान रोमेरोच्या गोलनं सामना 2-2 अशा बरोबरीत आला आणि 92व्या मिनिटाला इन्सो फर्नांडेसनं हेडरद्वारे गोल करून अर्जेंटिनाचा 3-2 असा रोमांचक विजय साकारलाय आणि गतविजेत्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश पक्का केलाय. तिसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारतावर 125 धावांनी मोठा विजय मिळवला. इंग्लंडनं 20 ओव्हरमध्ये 201 धावा केल्या. फिल साल्टनं सर्वाधिक 70 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर सॅम करननं 24 चेंडूत 41 धावांची आक्रमक खेळी केली. भारताचा संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर अवघ्या 76 धावांवर ऑल आऊट झाला. भारताचा T20 इतिहासातील धावांनी झालेला हा सर्वात मोठा पराभव आहे. तर भारतीय संघाची T20 मधील दुसरी निचांकी धावसंख्या ठरली आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आता इंग्लंड संघानं सलग दुसरा विजय मिळवत मालिकेत 2-0 आघाडी घेतली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.